नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण कुंभ राशीच्या जातकांचा ऑगस्ट 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया। या ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीच्या व्यवसाय करणाऱ्या किंवा उद्योगधंदा करणाऱ्या लोकांना काही अडचणी जाणवतील किंवा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळं स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्षसुद्धा होण्याची शक्यता राहील। पण असं असलं तरी व्यवसाय वृद्धीचे योग सुद्धा या महिन्याच्या उत्तरार्धात चांगले दिसून येतील। तर नोकरीत असलेल्या लोकांना स्वतःच्या कामासोबत प्रामाणिक राहावं लागेल आणि नियमबाह्य वर्तणूक टाळावी लागेल। या कुंभ राशीच्या व्यक्तींचे जर कोणाचे कायदेविषयक प्रकरणं किंवा न्यायालयीन प्रकरणं सुरू असतील तर त्यातून मानसिक त्रास होईल। त्यामुळे स्वतःच्या मनाला शांत आणि निवांत ठेवणं आवश्यक राहील। काही कुंभ राशीच्या व्यक्तींचा जर एखाद्या परदेशी किंवा विदेशी कंपनीसोबत जर एखादा करार किंवा त्या संदर्भात काही प्रोजेक्ट करायचे असतील तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। या ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीच्या स्त्रियांना थोडी मानसिक अस्वस्थता जाणवेल किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीकडून वारंवार अपमान होत असल्यास त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो किंवा तुमचं मानसिक स्थैर्य डगमगू शकतं। म्हणून जास्त कुणाशी जवळीक साधू नका। तसंच अतिजवळीक साधणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून थोडं अंतर राखा। असं करताना तुम्हाला समाजात किंवा कुटुंबात एकटेपणाची जाणीव होईल, कशात मन लागणार नाही। पण अशा वेळेस खचून न जाता एखाद्या जवळच्या किंवा विश्वासातील व्यक्तीकडून किंवा मित्रपरिवाराकडून सल्ला घ्या आणि दुसऱ्यांसोबत जर वादविवादाचे प्रसंग निर्माण होत असतील तर त्यापासून 4 हात लांब राहा। या ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या जोडीदारांच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या काही निर्णयांमुळे सुद्धा मनस्ताप होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करावा लागेल। या व्यक्तींच्या मुलाबाळांच्या बाबतीत काही चांगले परिणाम दिसून येतील। मुलांच्या चांगल्या वागण्यामुळे त्यांच्या वागणुकीत सुद्धा चांगले बदल तुम्हाला जाणवतील। या कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। बाकीची अनावश्यक कामं थोडी बाजूला ठेवून स्वतःच्या अभ्यासाकडं आणि आपल्या उद्दिष्टांकडं विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, कारण यामुळे तुमची प्रगती चांगली होईल आणि तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा चांगला राहील। या ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीचे लोक जास्तीत जास्त स्वतःच्या कामात स्वतःला गुंतवून घेण्याचा प्रयत्न करतील। पण असं असलं तरी म्हणजेच तुमचं व्यस्त वेळापत्रक असलं तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम मात्र पडणार नाही। तुमचं आरोग्य चांगलं राहील। पण ज्येष्ठ किंवा वयस्कर लोकांना, सर्वच नाही पण काहींना, मनाविरुद्ध किंवा नाईलाज म्हणून प्रवास करावा लागेल। तेव्हा प्रवास करताना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। तसंच एखाद्या शंकास्पद किंवा गैरकानूनी आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही गुंतले जाणार नाही किंवा तुमची फसवणूक होणार नाही याची सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागेल। या ऑगस्ट महिन्यात कामाचा व्याप वाढणार असला तरीही स्वतःचं मन त्यात गुंतवून घेऊन इतर अनावश्यक किंवा फालतू गोष्टींपासून या महिन्यात तुम्ही दूर राहाल। आधी सांगितल्याप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींना म्हणजे स्त्री पुरुषांना चौथा गुरु सुरू आहे। त्यामुळे या चौथ्या गुरुत तुम्हाला आर्थिक नुकसान किंवा मानसिक ताण जाणवतील, आर्थिक खर्चाचं प्रमाण वाढतील, काहींना शारीरिक त्रास उद्भवतील, काहींना कौटुंबिक वादांना सामोरं जावं लागेल, तर काहींच्या मित्रपरिवारामध्ये मतभेद निर्माण होतील। अशा वेळेस खचून न जाता किंवा धीर न सोडता या अनिष्ट गुरुचं पाठबळ वाढवणं योग्य राहील। त्यासाठी गुरुची उपासना करा, आराधना करा, गुरुचा मंत्रजाप करा, गुरुचरित्रामृताचं पारायण करा आणि शक्य असल्यास गरीब लोकांसाठी दान करा किंवा एखाद्या मंदिरात दान करा। यामुळं गुरुचं अनिष्ट फळ कमी होईल आणि गुरुचं पाठबळ वाढेल। तर असा असणार आहे ऑगस्ट 2024 हा महिना कुंभ राशीच्या स्त्री पुरुषांसाठी। भेटूया आपल्या पुढल्या राशीसोबत पुढल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री गुरुदेव।